पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. मैं कह रहा हूँ कि जैन जी अगर एजिटेशन कर रही है तो एंटी नेशनल तो है नहीं, अपने लोग हैं, अपनी नेक्स्ट जनरेशन है. जी सर. विदाउट इट कॉन्टेक्स्ट भी जब जब पूछा गया तो मैंने बताया, और आज भी मैंने आपके सामने बोला है कि मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जैन जी, जैन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज्यादा ऑनेस्ट है. अरे वाह, बढ़िया है. और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है. आपण याच सगळ्या दोन घडामोडींसंदर्भात बोलूया. पुढारी न्यूजच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्याबरोबर जोडल्या गेलेत. मृणालिनी मॅम, माझ्याकडे दोन प्रश्न आहेत. एकतर दोन गोष्टी यातून समजतात. पहिलं म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत एक प्रकारे जेनझींशी संवाद साधून भाजपला संदेश देत आहेत का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की जर स्वयंसेवक संघामध्येच दोन मतप्रवाह असतील तर नेमकं काय मतप्रवाह पुढे गेला पाहिजे किंवा पुढे जाऊ शकतो? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. खरं तर संघाचे दोन पदाधिकारी दोन वेगवेगळ्या वातावरणात आणि दोन वेगवेगळ्या समूहांशी बोलले. सरसंघचालक पद हे संघातलं सर्वोच्च पद आहे आणि सरसंघचालकांनी केलेली वक्तव्य हे अर्थातच अंतिम असतात. ती संघटनेची भूमिका मानली जातात. संघाने वेळोवेळी स्पष्ट केलंय की ही वक्तव्य करताना काही महत्वाच्या मुठभर लोकांची संघातल्या चर्चा केली जाते. त्यामुळे मोहनजी जनतेशी बोलताना, म्हणजे तरुण युवकांशी बोलताना त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते म्हणतात की तुम्ही आमचेच आहात, तुम्ही अँटी नॅशनल नाही. मी तुम्हाला अँटी नॅशनल मानत नाही, माझा जेनझीवर विश्वास आहे. दुसरीकडे संघाचे सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांचं गेल्या काही दिवसांपूर्वीचं भाषण जे आपण आपल्या दर्शकांना आता ऐकवलं ते इंटरनल कन्झम्पशन साठी आहे. म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांच्या तयारीसाठी ते दिलं गेलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये अराजकीय तत्वांचा आणि राष्ट्रविरोधी तत्वांचा शिरकाव झाला नसेलच असं मोहनजी कुठेही म्हणाले नाहीत. उलट आता आपण जो प्रश्न ऐकवला उत्तर, त्या प्रश्नामध्ये ते म्हणाले आहेत की कोणी शिरलं होतं का, त्याबद्दलची काय माहिती आहे, लाठीचार्ज का करावा लागला, याची सगळी उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळे संघ दोन पद्धतीनं देशातल्या तरुणाईला बरोबर घेत आहे. एकतर तुम्ही आमचेच आहात, आम्ही तुम्हाला आमचेच मानतो. आणि त्यावेळेला या आंदोलनाच्या माध्यमातून त्यात जर काही उजव्यांचे विरोधक शिरले असतील तर त्याकडे कसं लक्ष द्यावं हे अतुलजी लिमये यांनी सांगितलेलं आहे. या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. संघ ज्यांना आतून समजून घ्यायची इच्छा आहे त्यांना या गोष्टी लक्षात येऊ शकतील. आता पहिला प्रश्न त्याहून महत्वाचा आहे. हो, संघाने मला असं वाटतंय की सरकारला लक्षात आणून दिलं की आंदोलन हाताळण्यामध्ये तुमची चूक झाली, उशीर झाला, दिरंगाई झाली आणि त्यामुळे सरकारला संघ सांगू इच्छितोय की आम्ही आंदोलन करणाऱ्या तरुणांबरोबर आहोत. या तरुणांच्या समस्या आहेत, शिक्षण खूप खर्चिक झालंय, त्याच्यावर 6% खर्च होत नाहीये वगैरे सगळे तपशिलात मोहनजी काल बोललेले आहेत. त्यामुळे सरकारला कुठेतरी संघाने ममत्वानी सांगितलेलं आहे की या तरुणांना समजून घ्या. स्टुडिओ बरोबर. त्याच्यामुळे कदाचित एका दगडानं दोन पक्षी मारणं असाच हा प्रयत्न असू शकतो. धन्यवाद मृणालिनी मॅम, तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी.